नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातील काही भागांवरती दृष्टिक्षेप टाकूया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे संस्थापक, आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा, सहिष्णू राजा, खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत करणारे होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी भारताच्या आणि विशेषत्वाने महाराष्ट्राच्या इतिहासावर अभूतपूर्व असा ठसा उमटवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात आदर्श शासनकर्ता म्हणून वंदिले जातात. महाराष्ट्राने शत्रूविरुद्ध लढायाकरिता महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांमध्ये अनुकूल असलेली अनोखी अशी गनिमी काव्याची पद्धत वापरून तत्कालीन आदिलशाही, निजामशाही आणि मुघलशाही यासारख्या बलाढ्य शासकांशी लढा देऊन मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल हे शासक महाराष्ट्रात पूर्णतः त्यांच्या स्थानिक सरदारावर आणि किल्लेदारांवर अवलंबून होते. हे सरदार, किल्लेदार जनतेवर अन्याय अत्याचार करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अन्याय अत्याचारातून येथील जनतेस मुक्त केले. ते रयतेचे राजे बनले आणि आदर्श शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यासमोर ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शहाजीराजे व जिजाबाईंच्या पोटी इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन कृष्ण तृतीया रोजी पुण्यापासून 40 मैलावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शहाजीराजे हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर या निजामशहाच्या प्रभावी वजीराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इसवी सन 1636 मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात राहायला आल्या. त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना मातोश्री जिजाबाईंनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि खंबीर सल्ले दिले. म्हणूनच त्या शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना मातोश्री जिजाबाई यांनी स्फूर्ती दिली. विविध प्रसिद्ध लोककथा आणि इतिहास यामध्ये काळाच्या ओघात बऱ्याचदा पुष्कळ सरमिसळ होते आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे अवघड होऊन बसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत तर ही सरमिसळ जरा जास्तच आहे. यामुळे छत्रपती शिवाजीराजांना निश्चित कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. वडील शहाजीराजांकडून त्यांना युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार या संबंधीचे प्राथमिक मार्गदर्शन मिळाले, तर परकीय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरिता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण खुद्द मातोश्री जिजाबाईंकडून मिळाले, असे उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. शहाजीराजांनी नेमलेले पुणे जहागिरीचे कारभारी दादोजी कोंडदेव यांची पालक व स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला व राजनीतीशास्त्राचे शिक्षण देव दिले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे मौलिक आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना त्या काळात लाभले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक साधू संतांचे उपदेश त्यांच्या जीवनकाळात घेतले. त्यात समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांचे गुरुशिष्य नाते याचे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय जनमानसात या दोघांना
शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी राजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य म्हणजे 25 वर्षे जवळपास हे लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोप देखील ते घोड्यावरच घेत असत असे इतिहासात दाखले सापडतात. इसवी सन 1647 मध्ये 16-17 वर्षाच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी जणू स्वराज्याचे तोरणच बांधले. यानंतर शिवाजीराजांनी कोंढाणा, जो आता सिंहगड म्हणून ओळखला जातो, आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकले आणि पुणे प्रांतावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. तोरणा समोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकून त्याची त्यांनी डागडुजी केली व त्याचे नाव राजगड असे ठेवले. छत्रपती शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्यांमुळे बिथरलेल्या आदिलशहाने शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे 5000 फौजेसह फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर त्या फत्तेखानाचाही पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार बाजी पासलकर सैन्यासकट पळणाऱ्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्यंत गेले, परंतु सासवडजवळ झालेल्या लढाईत वीर बाजी पासलकरांचा मृत्यू झाला. शिवाजीराजांनी मुघल बादशहा शहाजहान याचा शहजादा मुरादाबक्ष या त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रगट केली. त्याचा परिणाम म्हणून शहाजहानने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला आणि शहाजीराजांना बंगलोर शहर आणि कंदरपीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरुद्ध आदिलशहाकडे नेहमी कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इसवी सन 1656 साली शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागामध्ये स्वराज्याचा विस्तार झाला. इसवी सन 1659 पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील 40 किल्ल्यांवर विजय मिळविला होता. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन 1659 साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफजलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफजलखान या मोहिमेवर निघाला. अफजलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्याला तोंड देण्याचे निश्चित केले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजलखानाचा आग्रह होता. पण शिवाजीराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी अफजलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेटीस येण्यास बोलावले. भेटीच्या नियमानुसार दोन्ही पक्षाकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र असतील असे ठरले. शिवाजीराजांना अफजलखानाचा महादगाबाज असल्याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून स्वतःच्या अंगात अंगरख्याखाली चिलखत चढविले आणि सोबत बिछवा तसेच वाघनखे ठेवली. बिछवा राजांनी चिलखतामध्ये दडविला होता, तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये सहजासहजी दिसणार नाहीत अशा पद्धतीने वळवली होती. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला हा जीवाला जीव देणारा विश्वासू सरदार होता, तर अफजलखानासोबत सय्यद बंडा हा त्या काळातील प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये ही भेट ठरली. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी उंचापुऱ्या अर्धांड अफजलखानाने शिवाजी महाराजांना आलिंगन देऊन जोरात कवटाळले. त्यामुळे शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले आणि त्याचवेळी अफजलखानाने कट्यारीचा वार देखील शिवाजी महाराजांवर केला. परंतु अंगरख्याखाली असलेल्या चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफजलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफजलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. जो वार तत्पर
जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडझुडपामध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची त्यांना दान उडविली. खानाचा मुलगा फाझल खान आणि इतर काही सरदार लपून छपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. या छावणीमध्ये खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. शिवाजी राजांना जनतेत मिळालेले आदर आणि प्रेम अनेक शतकानंतरही टिकून आहे. त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था देखील केली. अफजल खानच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकण पट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरपर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली. अफजल खानाच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जोहर या सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इसवी सन 1660 साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्या सुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्धीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जोहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली, पण सिद्धीचा वेढा उठवण्याचे काही लक्षण दिसेना. तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशाळगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जोहरने सिद्दी मसूदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले. पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीमध्ये गाठले आणि हातगाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजी महाराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना विनंती केली की त्यांनी विशाळगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतःला लढू द्यावी. विशाळगडावर पोहोचताच तोफांच्या 3 डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहोचले असा संदेश मिळेल. बाजीप्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जोपर्यंत तोफांचे 3 आवाज ऐकू येणार नाहीत तोपर्यंत सिद्दी जोहरला खिंडीमध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजी राजांना ते पटेना, पण बाजीच्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशाळगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक असलेल्या सिद्धीच्या सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणाची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायल झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्यूपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले. थोड्या वेळाने तोफांचे 3 आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फारच चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली हीच ती पावनखिंड. जुलमी मुघल सत्तेशी झालेला संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य असा भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशाह दिल्ली येथे शासन करीत होता. मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्य विस्ताराला व्यसन घालणे या 2 मुख्य हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा सैन्य आणि फौजफाटासोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच त्याने तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा.
लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानाच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कुठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानाला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजी राजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची 3 बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजी राजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे असा झाला तो म्हणजे शिवाजी राजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टींचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडवलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इसवी सन 1663 सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजी राजांच्या जीवनात आणखी एक नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले. इसवी सन 1664 मध्ये सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित झाले होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर खलबतानंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला. तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत हे शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरामध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे 2 गोष्टी साध्य करता आल्या. एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान देता आले आणि राज्याच्या खजिन्यामध्ये भर घालता आली. तसा लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आहे आणि विनाशक आहे. पण त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजी राजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. तसेच महाराजांच्या आदेशानुसार मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले. इसवी सन 1665 मध्ये औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झा राजे जयसिंह यांना प्रचंड सैन्यासह पाठवले. जयसिंहापुढे शिवाजीराजांचा प्रतिकार फिका पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटीनुसार 23 किल्ले परत द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः तत्कालीन मुघल राजधानी आग्रा येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचेही कबूल करावे लागले. इसवी सन 1666 साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत 9 वर्षाचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीराजांबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पाहत, पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचे देखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यास यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद
हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूर पोचल्याची खात्री झाल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही. तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेशात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यात देखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीराजांना त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठवले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस वाकड्या मार्गाने मजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात सापडायचे नाही. यात आणखी एक महत्वाची उल्लेखनीय गोष्ट आहे. दिल्ली भेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधान मंडळ स्थापले होते त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधान मंडळाचे फार मोठे यश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतले. पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला. साध्या भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला. स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले. महत्वाचे गड किल्ले जिंकले, नवे निर्माण केले. योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केले. तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला. आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला. सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकऱ्यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था त्यांनी लावून दिल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली. राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला. विविध कलांना राजाश्रय दिला. तसेच खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या त्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात. 17व्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला प्रेरणा देते. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवू शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज निश्चितच पुढे जाईल. याबाबत समर्थांनी लिहिले आहे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. धन्यवाद.